समान काम करूनही पगार अर्धा. ना वेळेवर पगार, ना भविष्याची गॅरंटी. कंत्राटी आणि आउटसोर्स कर्मचाऱ्यांचं हेच दुःखाश्रू 8व्या वेतन आयोगाच्या दारापर्यंत पोहोचले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यासाठी नक्की काय मागण्या ठेवल्यात? चला वस्तुस्थिती समजून घेऊया. पहिली ठोस मागणी आहे समान कामाला समान वेतन. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट आदेश देऊनही कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत 30 ते 40% पगार मिळतो. त्यामुळे 8व्या वेतन आयोगात नियमित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावढा बेसिक पे म्हणजेच किमान 25 ते 30 हजार रुपये प्राथमिक पगार आणि त्यावर नियमित महागाई भत्ता मिळालाच पाहिजे अशी जोरकस मागणी करण्यात आली आहे. दुसरी आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे ठेकेदारी पद्धत पूर्णपणे हद्दपार करणे. शासनाकडून येणारा पगार आधी ठेकेदार किंवा एजन्सीच्या खात्यात जातो, जिथे मोठे कटिंग आणि कमिशन मारले जाते. म्हणूनच मध्यस्थ एजन्सी बंद करून कर्मचाऱ्यांना थेट सरकारच्या डायरेक्ट पेरोल घ्यावे आणि 10 वर्ष पूर्ण केलेल्यांना टप्प्याटप्प्यानं सेवेत कायम करावे ही मुख्य मागणी आहे. तिसरी मागणी आहे पूर्ण सामाजिक सुरक्षा. आज अपघात झाला किंवा आजारपण आले तर कंत्राटी कर्मचाऱ्याला कोणतीही सुरक्षा नसते. म्हणूनच दरमहा वेळेवर पीएफ, ईपीएफ, ESIC सुविधा, 5 लाखांचे वैद्यकीय कवच आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रसूती रजा सक्तीची करण्याची मागणी आयोगासमोर मांडली आहे. मित्रांनो, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा घाम आणि मेहनत दुर्लक्षित राहता कामा नये. तुमच्या मते कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी सरकारनं काय पाऊल उचलले पाहिजे? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ सर्व कंत्राटी बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.